नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ज्या काही दोन महत्वाच्या योजना सांगितल्या जातात त्याच्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी ह्या महत्वाच्या योजना आहेत. याच्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होत असल्याचा दावा सरकारकडून आणि माध्यमांकडून सातत्याने केला जात आहे की शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता खेळता पैसा राहू लागलेला आहे की पीएम किसान योजनेचे वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6,000 रुपये म्हणजे 2,000 रुपये 4 महिन्याच्या टप्प्याने किंवा फरकाने मिळत असतात. तर नमो शेतकरीचे सुद्धा हे महाराष्ट्र सरकारकडून 4,000 रुपये किंवा 2,000 रुपये हे 3-4 महिन्याच्या फरकाने मिळत असतात. याची कुठली अशी निश्चित तारीख नाही, मात्र वेळोवेळी याच्या तारखा मागे पुढे होत असतात आणि जाहीर केल्या जातात. तर अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये सातत्यानं पैसा खेळतोय असा दावा प्रसिद्धी माध्यम आणि सरकारकडून सातत्याने केला जातोय. वास्तविक या दोन्ही योजनांचे मिळून 500 रुपये प्रत्येकी असे शेतकऱ्याच्या खात्याला येतात. म्हणजे दोन्ही योजनांचे मिळून 1,000 रुपये. तर 1,000 रुपयामध्ये जर एका कुटुंबामध्ये एक मुलगा शाळेतला आणि पती पत्नी राहत असतील तर त्यांना 300 दोन्ही 600 रुपयाचं मोबाईलचं बॅलन्स लागतं आणि मुलाच्या अभ्यासासाठी 400 रुपयाचं बॅलन्स पुरत नाही. 1,000 रुपये ते मोबाईलच्या रिचार्ज मध्येच जातात. बाकी त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे की नंगा नाहेगा क्या और निचोडा क्या या स्थितीनुसार शेतकरी लाचारासारखा राशनचा वाटप कधी होतो, फार्मर आयडी नसताना याचे पैसे मिळणार की नाही या संभ्रमामध्ये सध्या शेतकरी वर्ग आहे. आणि त्यातच हा पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे तो नोव्हेंबर 2024 मध्ये मिळाला होता. 22वा हप्ता अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. तो 20 ते 22 फेब्रुवारीच्या दरम्यान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात असताना नमो शेतकरीचा हप्ता हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असं सरकारकडून सांगितलं गेलं होतं. मात्र सरकारने लाडक्या बहिणींना सुद्धा जवळपास 2-3 महिन्यापासून वंचित ठेवलेला आहे. त्याचा उद्रेक आज भंडारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला. महिलांनी रस्त्यावर उतरून ठिय्या दिला आणि निदर्शनं केली आणि सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केलेला आहे. अशा स्थितीमध्ये नमो शेतकरीचा हप्ता हा 10 जानेवारी पर्यंत मिळेल, त्याच्यानंतर 15 जानेवारी पर्यंत मिळेल असं सांगण्यात आलं. मात्र 18 जानेवारी ही तारीख संपत आली तरी अजूनही नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्याला आलेला नाही. जे काही 2,000 रुपये नमो शेतकरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर त्याच्या बाबत अजून कुठलीही शक्यता दिसत नाही. तर त्यातच अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तरतूद केली जाईल आणि 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्याला दिले जातील. मात्र त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी म्हणजे किसान ओळखपत्र काढणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. कारण हा देश कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी म्हणजे स्वतः शेतकरी असल्याचं सिद्ध करण्यासाठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे असं सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे किंवा तशी सक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्याशिवाय पीएम किसानचा लाभ मिळणार नाही असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येतं आणि तशा बातम्या सुद्धा प्रसिद्धी माध्यमातून येत आहेत. अशा स्थितीमध्ये कृषी प्रधान असलेल्या शेतकऱ्यांच्या देशामध्ये शेतकऱ्याला स्वतःची ओळख दाखवण्यासाठी जर किसान आयडी कार्ड काढावं लागत असेल तर ही इथल्या जागतिक महासत्तेची शोकांतिका आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. मात्र आमच्या मते की कुठलीही बापाला बापाची ओळख देण्यासाठी सिद्धता देण्याची गरज नसावी असं आम्हाला वाटतंय. तेव्हा हा देश जर शेतकऱ्याचा असेल, कृषी प्रधान असेल आणि तोच्या नावावर जर सातबारा असेल तर तो शेतकरी आहे. ज्याच्या हाती सस तो पारधी असं म्हण आपल्याकडे आहे. तर सातबारा असताना त्याच्या नावाचा आठ निघत असताना पेरे निघत असताना शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याची सक्ती करणं हे कुठंतरी आम्हाला अनुचित वाटतं, चुकीचं वाटतं, योग्य वाटत नाही. कारण हा देश कृषी प्रधान आहे, शेतकऱ्यांचा देश आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्याची त्याला फार्मर आयडी काढायला लावून किंवा किसान ओळखपत्र काढायला लावून किंवा शेतकरी ओळखपत्र काढायला लावून त्याची एक प्रकारे चेष्टा करणे आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, भक्तांना काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.